आणि मॉर्निंग फ्रॉम अक्कलकोट. आता आम्ही आमचे काकड आरती वगैरे सगळं आवरून आलो बा. आता वाजले 7:30. आम्ही 5ला पोचलेलो, पण जास्त वेळ आम्हाला काकड आरती बघायला मिळाली नाही. आणि मस्त होतं, छान होता एक्सपिरियन्स. तर आता सगळं आत दर्शन वगैरे घेऊन आलो. थोडं काय काय तर शॉपिंग केलो, म्हणजे असं स्वामींची मूर्ती वगैरे सगळं घेतलो. आता भूक लागली म्हणून नाश्ता करायला आलोय बा. तर इथं बघू शकता मस्त गरमागरम कांदे पोहे, इथं चहा. इथं आमच्या मंडळी सगळे आत बसलेत. अशी आम्ही क्यूटची एक स्वामी समर्थांची मूर्ती घेतलोय गाडीत ठेवण्यासाठी. तर आता माझं तरी नाश्ताने चहा करून झालेलं, बाकी सगळे चहा पिलेत. आता आम्ही कुठे आलोय सांगा? कुठे आलोय म्हटलं तर तिथं जे मोठ्याने जे स्वामी समर्थांची मूर्ती उभा केलेत की नाही तिथं, ते बघा. आता आम्ही हे बघायला आलोय. तर आता आमचं दर्शन वगैरे सगळं झालं. तिथलं मूर्तीचं, तिथं बांधलेल्या मोठ्या मूर्तीचं दर्शन झालं. तिकडे फोटोज वगैरे झाले. इथं आमच्या पाठीमागे असलेलं तुळजाभवानीचं मंदिरचं दर्शन झालं. इथं सुद्धा सगळं झालं. आता लास्ट राहिलं आहे हे गार्डन. हे गार्डन थोडं बघून जाऊया म्हणत आहेत. तर इथं आहे इथं तिकीट काउंटर. आता आम्ही तिकीट काढून घेणार. दादा नाव तिकीट द्या. हां, फोन पे. आम्ही तिकीट घेतलेलं आहोत. चलो लेट्स गो. सांगायचं गोष्ट म्हणजे आज इतकं भारी दिवस आहे की नाही. एकतर गुरुवार आणि गुरु पृष्ठांबुत आणि विनायक चतुर्थी दोन्ही एका दिवशी आलेत. आणि ह्या अशा मस्त दिवशी आम्ही देवांचं दर्शन करायला, आम्हाला हे ऐकून तर भारी वाटलं. कारण आम्ही आता इथंच एक गणपती मंदिरमध्ये गेलेलो आणि त्यांनी तिकडं सांगितलं की आज असं गुरुपृष्ठांबुत आणि विनायक चतुर्थी एकच दिवशी आलं. असं योगायोग खूप कमी येते. मग ते ऐकून आम्हाला इतकं भारी वाटलं की ह्या दिवशी आम्ही असं दर्शन वगैरे घ्यायला लागलो आहे. आम्हाला दर्शन मिळायला लागलं आहे. स्वामी समर्थांची आरती पण मस्त मिळाली. आता ह्याच्यानंतर आम्ही गाणगापूरला जाणार आहे. तर गाणगापूरमध्ये पण बघूया, दुपारच्या आरतीला पोचायचं असं आमचं ठरलं आहे. बघू कधी कधी काय काय किती वाजेपर्यंत पोचतो. होप सो ते पण आरती आम्हाला मिळू दे. इथं आमचा ऑर्डर तयारी होत आहे. सेल्फ सर्व्हिस असल्यामुळे सगळे आपापला प्लेट घेण्यासाठी आले बघा इकडे. आता ऑर्डर इज गेटिंग रेडी. स्पेशल डोसा इज गेटिंग रेडी. अक्कलकोट उप्पिटो हॉटेल मधला स्पेशल डोसा आम्ही ट्राय करणार आहे आज. तर इथे आपापल्या सगळ्या ऑर्डर्स घ्यायला लागलेत. सगळ्यांचे ऑर्डर्स रेडी झालेत. फायनली आमची पण ऑर्डर लागलेली आहे. आम्ही मस्त स्वामी समर्थांचं मूर्ती जे आणलेलो ते पण गाडीमध्ये फिक्स केलो. आणि झालं असं की सकाळी 3ला उठलेलो बघा. त्याच्यामुळे म्हटलो सगळं नाश्ता वगैरे करून की नाही एक तासभर तरी झोपूया म्हटलो, रेस्ट घेऊया. मग एक तासभर रेस्ट घेतलो बघा, झोपून घेतलो. कारण अजून पुढे ड्रायव्हिंग करायचं आहे. तर आता आम्ही इकडनं गाणगापूरला जाणार, मग तिकडनं बेळगावला सुद्धा जायचं आहे. बघू बेळगावला जायचं होतं आहे की मध्ये बागलकोटला थांबून तिकडं पण काहीतरी व्हिजिट करायचं होतं. तर एवढं सगळं होतं म्हणून आम्ही सगळं रेस्ट घेतलं. तर रेस्ट घेऊन झालंय, सगळं झालंय. आता बॅग पॅक सगळं करून घेऊन आम्ही आता पुढे गाणगापूरला निघणार.
तिकडे जात नाही, तिकडे वरतीच ठेवून सोड, वरतीच ठेवून सोड इकडं, ते बाटल्या तिकडे ठेव. तर आता आम्ही गाणगापूरमध्ये पोहोचलेलो आहोत. गाणगापूरमध्ये आता आम्ही पहिल्यांदा अमरावती नदीला आलोय, कारण इथं जपूनच इथं आंघोळ वगैरे करून जायचं असं प्रथा आहे, त्याच्यासाठी आम्ही इथं आलोय आता. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं गुरुवारचं मार्केट बसतंय, विकली मार्केट. दर्शन वगैरे सगळं घेऊन झालं मित्रांनो. गर्दी खूप होती, त्यामुळे आम्ही काय केलो, VIP दर्शनच घेतलो. सगळेजण तिकीट काढून दर्शन त्यांनी घेऊन आता पार्किंग मध्ये आलेलो मी. त्यांनी सगळे तिकडच थांबलेत, कारण गरमी भरपूर आहे, बस व्हायला लागलंय. AC लावला तरी म्हणजे लवकर गाडी हे विना झालं, एवढं म्हणजे तापली गाडी आता. तर त्यांना पिकअप करून आता जेवणाचं बघतो, कारण इकडं गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरच जेवायचा विचार केलोय, आणि कारण गरमी पण भरपूर आहे त्याच्यामुळे. तर आता बघा आम्ही इथं हॉटेल राजमध्ये जेवणाला थांबलोय, आणि इथं आमचा ऑर्डर आलेला आहे पनीर अंगारा. तर आता आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे, आणि एवढंच वाटतं की आता इथं ट्रिप एंड होणार आहे, कारण आम्ही डायरेक्ट आता इथनं बेळगावसाठी निघणार आहे. आमचं प्लॅन होतं आता बागलकोट वगैरे पण करून जायचं, पण नाही म्हणायला लागतं, त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट बेळगावला जाणार आहे. एक नंबर व्यू गाइस, एक नंबर आहे. इथं मस्त स्क्रीन लावलेत, एन्जॉय करू शकता. तर आता आम्ही ऑलमोस्ट अजून एक 100 किलोमीटर आहे, आणि आम्ही इथं हळलीमने ह्या हॉटेलला जेवणाला थांबलोय. तर एकदम मस्त ॲम्बियन्स तर तुम्ही आता बघितलाच, सुपर ॲम्बियन्स आहे. आय होप टेस्ट पण तसंच राहील जेवणाचं. तर सगळे सांगा तुमच्या ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा होता? एक नंबर. नेक्स्ट ट्रिप कधी? पुढच्या महिन्यात अनेक ट्रिप. ओके सर. तर आमचं ट्रिप इकडेच एंड होत आहे. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.